आज आपण खूप सारे उदाहरणं बघतो मराठी कलाकारांचे किंवा हिंदी कलाकारांचे, आणि आज ते इंटरव्ह्यू देतात तेव्हा ते सांगतात की माझ्या वाईफनी मला जॉब सोडण्यासाठी मदत केली. नारायण मूर्तींना पण जॉब सोडून जेव्हा चालू केलं होतं तेव्हा सुधा मूर्ती बोलल्या होत्या चालू कर, पण ते काहीतरी त्यांनी त्याच्यामध्ये बघितलं असेल. मग जर तुमची प्रतिमा जर चांगली असेल तर मला वाटतं तुम्हाला मदत करायला उभे राहतात. आणि त्याचबरोबर जर मदत करत नसतील तर त्या फॅमिलीने पण विचार की ज्या व्यक्तीचं ध्येय आहे की त्याला बिझनेस करायचा आहे तर एक 2-3 वर्ष त्याला द्यायलाच पाहिजेत की उद्योग करण्यासाठी, की तू करून बघ. नाहीतर काय होईल की आयुष्यभर मला करायचं होतं परंतु तुम्ही दिलं नाही, हा गिल्ट तुमच्यामध्ये पण राहील आणि तो राग त्याच्या मनामध्ये पण राहील. आणि कोणताही उद्योग सुरू करण्याआधी त्या व्यक्तीने मला वाटतं की त्या ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहे त्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट उडी घेण्यापेक्षा जे रिच डॅड पुअर डॅडचे रॉबर्ट कियोस्की बोलतात सरळ त्या क्षेत्रात 2-3 वर्ष नोकरी करावी. तुमची रिस्क ऑटोमॅटिकली कमी होते, तुम्हाला नॉलेज भेटतं, तुम्हाला पगार पण चालू राहतो, भले कमी असेल. आणि कळलं की अरे बाबा एवढं तर मला नाही येते तर तो परत रिटर्न फिरू शकतो. म्हणजे ब्लाइंड रिस्क घेणे म्हणजे टोटली 100% रिस्क घेण्यापेक्षा पार्टली रिस्क घेऊन पण व्यवसाय चालू करता येऊ शकतो.